भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट जाणून घेण्यासाठी मी आता सेटवर आली आणि माझ्यासोबत पूर्वा आहे. आणि पूर्वा सध्या जरा वेगळ्या झोनमध्ये, तुम्ही बघाल तिच्याकडे तर तुम्हाला कळेल कशी आहेस. आता तरी मी छान होऊन आले आहे असं वाटतंय मला. मी छान मस्त. पण आता जे काय आम्ही हे बघतोय म्हणजे मारामारीचा सीन झालाय का? हो झालाय आय गेस, बट तो इतका छान ट्रॅक लिहून आलाय ना, सो तो करायला इतकी मजा आली. बट तो मी आत्ता रिव्हील केला तर मग तुम्ही काय बघणार शो आणि सगळं असं आहे. पण इंटरेस्टिंग ट्रॅक आलाय आता ह्याच्यात. कावेरी छान होते, वाईट होते की अजून वेगळ्या लेवलला जाऊन सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करते, हे बघायला खूप मजा येणार आहे. पण आम्ही बघतोय की वैदेही आणि तुझा जो काही ड्रामा सीन आहे, पण त्याच्या आधी ह्याच्याविषयी मला विचारायचं आहे की राजने जो काही मार दिलाय तो खरं सांग शूट करताना कसा शूट झालाय? बापरे, भयंकर त्रास झाला. कारण की असं मी कधी सीन केले नाहीत, पण केलेत एखाद दुसरे. बट हे सीन करायला की तुला मारणारच आहे आणि वैदेही इतक्या लेवलला जाऊन प्रेमासाठी भिका मागते, असं आपण पर्सनल आयुष्यात जर कधी केलं तर हे खूप स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आपण संपवून टाकतो असं असतं. पण हेच वैदेही एका खालच्या पातळीवर जाऊन त्याच्याशी करत असते आणि सगळं आहे. आणि तेव्हा करताना खरं तर त्रास पण झाला की आपण एवढ्या एखाद्याच्या प्रेमात कसं असू शकतो आणि का असू शकतो, समोरच्याला नाही आहे तेवढं प्रेम आणि तरीही तिला ते हवंच असतं. सो एका पॉईंटला जाऊन राज काय ॲक्शन करतो, ती माझ्या ॲक्शनची ती रिॲक्शन असते खरं तर. सो ते करायला आणि ते त्यावेळेला ती मुवमेंट हे करायलाच दोघांनाही त्रास होत होता. आणि ओव्हरऑल सगळ्यांना म्हणून की हा कसा सीन आहे, हा काय असा सीन, असं झालं होतं. बट मजा तर आली करताना, कारण की बॅगेज घेऊन आपण एक काम करतो पर्सनल ह्याच्यात आणि ते त्रास झाला थोडा करताना की आपण एवढं प्रेम करतो आणि कोणी ऐकतच नाही आहे आपलं. सो मला असं कळलं की विवेकने मस्करीमध्ये पण वचपा काढलाय, सगळा वचपा काढलाय. सांगितलं का त्याने, म्हणजे तो विवेक एवढा स्टिफ माणूस आहे ना, त्याचं आता हे सांगायला हरकत नाही की तो पकडला ना तर ते सगळं उठतं अंगावर. आता आता ठीक आहे, म्हणजे हे होतंच. त्याने 2-3 वेळा मला पकडलं आहे, डाग होते माझ्या अंगावर आणि माझी स्किन जेन्युअनली सेन्सिटिव्ह आहे. आणि हे कावेरीच्या बाबतीत पण होतं. तर विवेक पकडतोच जोरात. सो ठीक आहे, ते होतंच. आणि असं वाटतं की आपल्याला खूप लागलं आहे, आपण किती बिचारे आहोत, आपल्याला लागलं आहे असं वगैरे फील येतो. बट नाही, ते ठीक आहे, विवेक तसा चांगला आहे. पण आम्हाला असं सांगितलं तन्वीने की हल्ली विवेक आणि पूर्वाची खूप मस्ती चालू असते. म्हणजे पहिले जशी तन्वीसोबत छान मस्ती होती तर त्याहीपेक्षा जास्त आता पूर्वा आणि विवेक जास्त क्लोज झाले. खरं आहे का हे? ही तन्वी ना, मला तन्वीच आवडत नाही आहे काही. म्हणजे तिच्याशीच बोललं पाहिजे, हा झोन काय आहे. विवेक थोडं जरी माझ्याशी बोलायला आला तर अच्छा झाली का आज ही मैत्रीण, अच्छा आज हिच्याबरोबर आहे का. पूर्वा आली की कसं बरं असतं ना, किती पॉझिटिव्ह वाटतं विवेकला, असं वगैरे चाललेलं असतं. बट नाही, हा विवेक आणि मला तसे नोकझोक नसतात, पण आम्ही एक सगळ्यांना घेऊन आमच्या दोघांचं काहीतरी सुरू असतं. हे खरं आहे. खूप म्हणजे एक म्हणतात ना ती बिहाइंड द सीन केमिस्ट्री असते आणि तीच वर्क होत असते. बरं आत्ता जो सीन झालाय त्या सीनमध्ये आम्ही बघितलंय सटासट चालू आहे. फक्त एकमेकांना नाही, एकीलाच मारतायत. सो ते रिव्हील नाही करत कोणाला मारतोय. बट हा खूप इंटरेस्टिंग सीन लिहून आलाय, जे काय म्हणतात त्याला, प्रत्येकाचं रिअलायझेशन पॉईंट आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या बाजूने कुरघोडी करतोच आहे. तो प्रत्येकजण प्रत्येकाची माणुसकी समजून कोणाला तरी मदत करतोय. आणि हे सगळं करताना प्रत्येकाचं वेगवेगळे विजन्स आहेत. आणि ह्याच्यात वैदेही काय रिॲक्ट होते किंवा कशी काय रिॲक्ट होणार आहे, काय करणार आहे, हे सगळं खरं तर मजेशीर आहे बघायला. एका पॉईंटला ती विम्झिकल होऊन एक्स्ट्रीम काहीतरी करू शकते किंवा एका पॉईंटला ती अगदीच चांगली होऊ शकते. ह्या दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीम आहेत. सो सध्या चांगलं होणं हा झोन तर अजून दिसत नाही आहे वैदेहीचा. बट लेट्स सी, करताना तर मजा येते सीन. आणि आम्ही जी काय मारामारी बघतोय, एकदा इकडे थप्पड बसते, दुसऱ्यांदा दुसरीकडे थप्पड बसते. पण आता काहीच रिव्हील करू शकत नाहीये कारण खूप महत्त्वाचा सीन आहे. सो म्हणून, आणि ते करताना आम्हाला बघताना एवढी मजा आली तर ऑफकोर्स ऑडियन्सला खूप मजा येईल. डेफिनेटली बघायला मजा येईल, कारण की ज्या प्रकारे ऑडियन्स सपोर्ट करतोय, ज्या प्रकारे ऑडियन्सचं प्रेम आम्हाला मिळतंय, ही
काय पोचपावतीच असते आपल्या कामाची, कारण की आता 1 वर्ष झालं सिरियलला आणि इतक्या मनापासून लोक अजूनही बघतात सिरियल. आणि पुढे काय होईल ही जेव्हा उत्सुकता असते डेली सोपला, ती गंमत असते की अरे पुढे काय होणार आहे हे बघायला पाहिजे. ती उत्सुकता संपली की नाही बघत लोक, पण ही सिरियल बघतायत आणि एवढं प्रेम पण करतायत, त्याची गंमत आहे. आणि पुढे पण तुम्हाला आणखीन नवीन नवीन ट्विस्ट येतीलच आणि ते खूप इंटरेस्टिंग आहेत. सो मजा येईल तुम्हाला बघायला. आणि तू म्हणाली तसं आत्ता की 1 वर्ष पूर्ण झाले, आता तुमचे 350 एपिसोड कंप्लीट होतातच आहेत, अगदी जवळच आलेत. सो या निमित्ताने किती चेंज झाला पूर्वा, म्हणजे कोणाशी जास्त मैत्री वाढली, किती चेंज झालं, पहिला दिवस तो आत्ताचा दिवस किती चेंज? खूप बऱ्यापैकी चेंज होतं. आपण एक आपण यूज टू होतो या गोष्टीला, ह्या वास्तूला, आपण जिथे काम करत असतो त्या गोष्टीला, माणसांना. आणि नाही म्हणाला 13 तास आपण काम करतो त्याच माणसांबरोबर. सो एक दिवस झाला आपण घरच्या माणसांबरोबर थोडा कमी वेळ घालवतो, सेटवर जास्त असतो. सो डेफिनेटली बदल घडतात, माणूस जास्त कळतो आणि एकमेकांचे हावभाव कळतात, सवयी कळतात. आणि ही अशीच करते, ती तशी, हेही कुरघोडी काय म्हणतात त्याला, नोकझोक होतच असते. बट त्याही पलीकडे जाऊन एक माणूस अख्खा 13 तास आपल्यासोबत असणं ही डेफिनेटली काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्ह ठेवण्याची गोष्ट आहे. कारण की जनरली पॉझिटिव्ह होत नाही वातावरण कुठेही, कॉर्पोरेट असो किंवा आपल्या ठिकाणी असो. जनरली एवढ्या वेळ एकत्र काम करायचं तर ती पॉझिटिव्ह एनर्जी खूप मेंटेन राहिली पाहिजे, जी राहते आमच्या सेटवर. आणि गंमत येते किंवा छोटे छोटे मुद्दे आहेत की जेवायला एकत्र बसणं किंवा एकत्र चहा नाश्ता करणं किंवा एखादा सीन मोठा असेल तर एकत्रच तिकडे बसणं, ही खूप गमतीशीर गोष्ट आहे. आणि ह्यानेच रिलेशन डेव्हलप होतं असं मला वाटतं. आणि खरं तर ह्या टीमशी माझं आधीची जी सिरियल करत होते, बरसात करत होते, त्याच्यात प्रोडक्शन सेम असल्यामुळे माझं ह्यांच्याशी डेफिनेटली प्रोडक्शनशी जास्त बॉन्ड आहे आणि ते आहेच. आणि पण ती सिरियल 8 महिने सुरू झाली आणि ही सिरियल अजून 1.5 वर्ष सुरू झाली. त्याच्याहून अजून माणसं कळायला लागली, अजून यूज टू झाली ती माणसं. आणि एका पॉईंटला आपण असं होतं ना की आता ह्यांच्याबरोबरच काम करायचं आहे मला, एका पॉईंटला येऊन इथे रमायला चांगलं वाटतं. सो असं मी आले आता एका पॉईंटला. पण खरं तर सगळी टीम आणि प्रोडक्शन आणि आमचे पाठारे सर, डिरेक्टर म्हण, सगळी टीम एवढी गोड आहे ना खरं तर, आणि समजून घेणारी आहे ना, तर त्यामुळे काम करायला पण ऊर्जा येते आणि काम करायला पॉझिटिव्हिटी वाटते आणि मजा पण येते. सो हे आहे खरं तर टचवूड, कारण की हे खूप कमी वेळेला अनुभवायला मिळतं, जे मला डेफिनेटली 2 वर्ष अनुभवायला मिळतं आहे. बरं, मी तुला एक विचारेन की हे पट्टी साधारणतः किती दिवस आहे तुझ्या डोक्यावर, म्हणजे किती दिवस तू असं शूट करतेस? हे जनरली आपण लावल्यावर किती दिवसांनी काढून टाकतो, आंघोळ झाल्यावर काढतो. पण आता आहे अजून तरी, लेट्स सी, बघू काय होतं आहे पट्टी आणि ह्याचं काय म्हणणं आहे. काय आता किती सीन केलेस ह्याच्यात? अजून बरेच सीन केले, अजून व्हायचे आहेत बरेच सीन, खूप काही काय घडायचं आहे ह्याच्यामध्ये. इरिटेट होत आहे? इरिटेट तर नाही होत, कारण की मला एक गंमत वाटली. आम्ही एक सीन करत होतो ज्यात काय म्हणतात त्याला, विदाऊट मेकअप होते मी. सो मला कधी कधी खूप गंमत वाटते, कारण की आपण एक मेकअप काढलो असं एक रिलॅक्स होतो आपण एक. बट जेव्हा त्या दिवशी असं ठरलं की तुझा लुक ठरत नव्हतं की नेमकं काय करायचं असताना, सो नो मेकअप आहे. मला इतकं छान वाटलं की काही बर्डनच नाही आहे, मी कशी दिसेन किंवा केस नाही केले किंवा हेअर कोणी करायला नाही, अशीच आहेस तू. सो हे मला खूप छान वाटलं तेव्हा. आणि कंटाळा तर डेफिनेटली नाही, जेव्हा असं काही असतं रिलॅक्स असतं तेव्हा कंटाळा तर नाही येत. बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आत्ता मालिकेत जसं म्हटल्याप्रमाणे मोठा ट्विस्ट आहे जो आत्ता शूटही झाला आहे आणि तो लवकरच प्रेक्षकांसमोर येईल. तर तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना काय सांगते? हेच सांगेन की तुम्ही जितकं प्रेम आत्ता करताय सिरियलवर, 1 वर्ष आधी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा करत होतात, तेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवा. आम्ही पण आमची कन्सिस्टन्सी अशीच ठेवू की तुम्ही जितकं प्रेम तुम्ही आम्हाला देता तेवढ्याच दुपटीने आम्ही तुम्हाला प्रेम देऊ आणि तितकंच मेहनतीने काम करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही प्लीज भाग्य दिले तुम्हाला कलर्सवरची सिरियल आमची बघत राहा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.